कुठे गेली वा? हा कुठे गेली? ते उसळ ठेवून दिली गॅसवर. कुठे गेली वा हिंडे रे? पाय ना उसळ पुरी जायली ना उसळ. आई मी बाहेर कपडे वाळू घालत आहे. तेवढा गॅस बंद कर जाओ आई उसळचा. असं आता सांगते का मला? आता सांगते का गॅस बंद करा म्हणून? हा पण उसळ जायली ना ती. मला पैसे झाला ना त्याचा. अरे काय झालं गंगू? हा कौनडी कल्ला हल्ला करून राहिली? काय झालं? काय झालं करून राहिले तुम्ही? मी मंदिरात गेली होती नुसतं. तुमच्या सुनीनं उसळ ठेवून दिली गॅसवर आणि चालली गेली बाहेर. चालली गेली बाहेर. पहा ना पण उसळ जायली ना. तुम्ही उसळ साठी बसले असताना इथं भूक लागली ना तुम्हाला. मला वास बाहेरच आला. म्हटलं काय जाऊन राहिलं आपल्या घरात. पार तर उसळ पुरी कोळसा म्हटलं. आता किती वेळा साबुदाणा शेंगदाणे सगळं वाया गेलं. आता कोणतंही वाया गेला. आता गंगाला किती वेळा साबण लागेल ना शेरे. सगळं वाया गेलं ना. आता वक्तावर काय करू आता? वक्तावर साबुदाणा कधी भिजू घालून कधी काय करू आता? काय झालं करून राहिले तुम्ही? तुमची सून पहा ना. तुमची सून उसळ ठेवून दिली म्हटलं गॅसवर. अशी करते म्हटलं. उसळ ठेवून दिली म्हटलं गॅसवर. मी गेली मंदिरात तर लगे चालली गेली कुठे बाहेर. आणि उसळ पुरी जायली ती. पुरा पैसा झाला त्याचा. जाऊ दे मग. एवढी काय बोलून राहिली त्या पोरीने? झाली तिच्यानं गलती. कुठे हिंडायला नाही गेली ती. कपडे वाळू घालून राहिली बाहेर. झाली गलती. तिचं लक्ष नाही राहिलं. गॅस कमी करायचं. दुसरी बनवा ना. घरात नाहीये का आपल्या किराणा? नशीन तर मी आणून देतो. मग कल्ला हल्ला करू नको घरात चांगल्या दिवशी. असं माया कल्ला दिसते तुम्हाला आणि तिचे गुण नाही दिसत म्हटलं. एक काम ढंगाचं करत नाही म्हटलं. काही छित नाही बापा या पोरीले. काही छित नाही ना. काही छित नाही. आता दुसरं बनवा म्हणतात. कधी साबुदाणा भीची आणि कधी उसळ होईल. भूक लागली नशी असेल ना तुम्हाला. आणि पोरीला भूक लागली. आता मग कधी होईल सांगा बरं तुम्ही. कधी होईल आता? अरे होते ना होते. आता मी काय बाई आहे का? बाईची सांगा लागते तुम्हाला. साबुदाणा भिजू घाला ना कोमट पाण्यात. भिजू घाला कोमट पाण्यात साबुदाणा. भिजते अर्ध्या एक घंट्यात भिजते तो. तोपर्यंत काही चिप्स गिफ्ट तळा. असते ना चिप्स असतील ना घरात. चिप्स तळून दे मला. आई पूर्ण जळाली काय? उसळ पूर्ण जळाली काय? पुरी जायली. पुरी राग झाली म्हटलं त्या उसळची. उसळ राहिलीच नाही त्याच्यात. अशी कशी? असा धंदा आहे होत्या. असा धंदा आहे. हे शिकवलं का त्या मायनं तुले? हेच शिकवलं काय? एक काम धंदाचं करत नाही. बापरे आई. बरं मी पाहते तुम्ही गॅस बंद केला ना. पाहते मी काय झालं तर. आता काय पाहते करतो? आता काय पाहते करतो? पाय ना उसळ तरी राहिली काय? पैसा झाला ना पुरा. पैसा झाला ना त्याचा. हे पाय एकाच गोष्टीचं लांबण लावू नका. कामं करते ती पोरगी. करते कामं. पाहतो ना मी आता. करते ना ते पोरगी कामं. तू तर कामं करतही नाहीस. तुला तर गाव हिंडायलाच टाईम नसते. असं नाही की नवीन सुनवायरी आहे घरात तर घरात राहावं का? तिला काही शिकवा. घराचं वळण शिकवा. पद्धत शिकवा. ते तर नाहीच तू याच्यात. ते आगात गुणच नाही आहेत ते. उठली की चालली गाव हिंडायले. एक काम नाही करू लागत त्या पोरीले. एक काम नाही करू लागत. आता लांबण लावू नको. आता वक्तावर बनव फरडाचं. जाय टाक साबुदाणा दुसरा. फालतू बोलले बोलू नको फालतूची आता. अरे बापा रे. काय तिखट आहे बापा उसळ. बापा काय पुढे किलो टाकलं बाबा मिरची याच्यात तुम्ही ना. तिखट आहे काजी. तिखट आहे काय? मी नाही केली उसळ. रंजनानं केली बापा. तिखट लागलं का तुम्हाला? बरं पाणी आणतो. मग थांबा पाणी आणतो. तुम्हाला हजारकीप सांगितलं की पहिले पाण्याचा गिल्लास भरून आणला पाहिजे. कोणी काही खायला प्यायला बसली पहिले पाणी आणलं पाहिजे. मग आणायला पाहिजे खायला. तुम्हाला काही वळणच नाही अजून. एवढं म्हातारा आहे तरी बी. जाय आण लवकर पाणी आण पटकन. काय तिखट आहे बाबा. नाक पोटात आग पडली. लवकर तिखट आहे. लोक घेऊन पटकन जाय. बरं आणतो. मग पाणी आणतो. आता माझ्या लक्षात नाही राहिलं. अशी भूक लागली होती मला जोऱ्यानं. एक पहिली उसळ पचत नाही. साबुदाणा पचत नाही. पोटाला बातते बापा वया मानानं. पण तेवढी तिखट सांगा आता. आता अजून पोट खराब होते माय उद्या. उपास नसता केला पुरला बापा माझ्या जीवाला तर. खरं ना माहिती आहे ना ते यायला मला भगर करावं लागतं की नाही ना. उसळ आणली माया पुढे. आण लवकर. पाणी आण लवकर. चल बाई मस्त चिंटेच्या बाबानं मस्त चिप्स आणले. मस्त फराडी चिवडा आणला. कलाकन आणलं. पेढे आणले. आता खातो बाई मी. खाऊन घेतो बाई. जाऊ दे माय लेकराले मी मला मस्त खाऊन घेतो आम्ही. त्या बुड्याला दिली मी उसळ करून. जाय म्हणा खाय म्हणा. मला कडक मळक उसळ तिखट भाग दिली करून. जाय म्हणा. डबल मागूच नको आता. आता खातो बाई मी चिप्स खातो आता. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. पाय वो धनंजय म्हणेच म्हणे. आई वो म्हणे चिप्स आणले. फराळी चिवडा आणला म्हणे. लय गाणं काही आणलं म्हणे हॉटेलातून. ते काय देते माय आता आम्हाला बुडाबुडीले. आम्हाला दिली माहिती उसळ करून तिखटवाली. हे मस्त खाऊन राहिली पाय ना. एकादशी आहे म्हणते. एकादशी दुप्पट खाशी. घ्या बाया हो घ्या.
तुम्ही पटापट पूजा करून घ्या, मग आपण मस्त पावली खेळू. पावली पावली नाही खेळता येत मले. या बाहेर येत असेल तर येत असेल, मला नाही खेळता येत पावली. असं कसं येत नाही शोभाबाई? मी शिकवतो ना तुम्हाला पावली. आपण वराडातल्या पोरी आहो म्हटलं, मग रुक्मिणी मातेच्या माहेरातल्या आपल्याला तर सगळंच यायला पाहिजे. बरोबर बोलल्या तुम्ही शांताबाईनी, खरंच बरोबर बोलल्या. आपण रुक्मिणी मातेच्या माहेरातल्या पोरी आहो म्हटलं, वराडातल्या, मग सर्वगुण संपन्न. मग हाच आपण सर्वगुण संपन्न आहे, वराडात सर्वगुण संपन्न आहे आपलं. आणि तुम्हा सर्वांना, माझे व्हिडिओ पाहणारे सर्वांना, माझे व्ह्यूअर्स लोकांना, सबस्क्रायबर लोकांना, माझ्या बहिणी भावांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. मागते मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावी माझ ध्यान. माई आहे का कोणी घरात? माई आहे का कोणी घरात? बाबाजी, कोण तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? माई काही खायला देतं का? माई देतं का काही खायला? हो हो बाबाजी, बसा तुम्ही बसा. तुम्हाला मी उसळ आणतो. साबुदाण्याची उसळ. आज एकादशी आहे ना, तर आम्हाला उपास आहे. स्वयंपाक नाही केला आमच्या घरी. उसळ खाता का बाबाजी? उसळ आहे. हो माई, जी अशी ते दे. कालपासून उपाशी आहो मी. घ्या बाबाजी, इथंच बसून खा ना बाबाजी, इथंच बसून खा. नाही बेटा नाही, मी बाहेर बसून खातो, इथं नाही बसत. बरं बाबाजी, जशी तुमची मर्जी. बाहेर जा मग. कोणत्या रूपानं देव येईल सांगता येत नाही बाहेर. हो, आपल्याला वाटते अशी कोणी भिकारी, पण कोण्या रूपानं माया विठ्ठलवाले दर्शन देऊन जाईल खरंच सांगता नाही येत. बरं बरोबर बोलली शांताबाई तू. खरंच कोण्या रूपानं देव येईल सांगता येत नाही. आणि तसंही या एकादशीच्या दिवशी म्हण का तसंही नेहमी म्हण, अन्नदानासारखं पुण्य नाही आहे. लय चांगलं काम केलं शांताबाई. खरंच मला तर असं वाटते साक्षात भगवंतच आले होते. मला नाही माहीत भगवंत होते का माणूस होता, पण माणसातच देव शोधतो आपण. बरोबर आहे. ज्याला माणसात देव दिसला तोच खरा पुण्यवान माणूस. मग एका माणसाचं पोट भरू शकलो आपण, तेच लय मोठं पुण्य आहे. म्हणजेच देवाले पावन झालं. आपलं एकादशीचं व्रत हे देवाले पावन झालं, समजून चाल म्हणा. हो शांताबाई, खरंच आहे बाई, खरंच. साक्षात विठ्ठलाला दर्शन दिलं बाई तुम्हाला, साक्षात विठ्ठलच होते बाई. चला मग आता पावली खेळूया आपण. आपल्या वारकरी संप्रदायात सर्वात मोठी एकादशी आहे हे. आणि आपण जर या दिवशी पावली नाही खेळलो तर मग काय मजा येईल. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण या पावली खेळायला.